मी इथे काय केलंय, आपला सिल्क थ्रेड घेतलाय तो 4 पदरीचा 8 पदरी केला आणि गाठ मारून घेतली. आता इथे आपल्याला काय करायचंय, हे जे सर्कल आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, फ्रेंच नॉट द्यायची. तर आपण काय केलं, अशी निडल आपल्याला वरती आणायची. आपला हा जो धागा आहे ना तो आपल्याला असं वरती पकडून धरायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपली ही जी निडल आहे ना तिच्या भोवती आपल्याला धाग्याचे असे 2 राऊंड घ्यायचे. निडल थोडीशी अशी बॅक घ्यायची आहे आणि जिथून आपण धागा वर काढलाय ना पुन्हा तिथूनच आपल्याला निडल खाली खेचायची आहे. आणि निडल जेव्हा आपण खाली खेचणार तेव्हा आपल्याला असा धागा असा वरती पकडूनच धरायचा आहे. अशी आपली ही झाली आपली फ्रेंच नॉट. आपल्याला काय करायचंय, आपली निडल अशी वर आणायची आहे. आपला हा जो निडल आहे ना त्याच्या भोवती आपल्याला धाग्याचे असे 2 राऊंड घ्यायचे आणि थोडीशी आपली निडल अशी बॅक घ्यायची आणि जिथून आपण धागा वर काढला आहे तिथूनच पुन्हा आपल्याला ही निडल खाली न्यायची आहे आणि खालून आपला धागा असा ओढून घ्यायचा. आणि जोपर्यंत आपला धागा खाली जात नाही ओढून तोपर्यंत वरचा धागा आपला असा सोडायचा नाही. हे झालं आपलं फ्रेंच नॉट. सेम प्रोसेस करायची आपल्याला. धागा वर आणायचा आहे, दुसऱ्या हाताने धागा असा पकडून धरायचा आहे, 2 असे राऊंड घ्यायचे आणि आपली निडल थोडीशी बॅक घ्यायची आणि जिथून आपण धागा वर काढला आहे तिथेच पुन्हा आपल्याला निडल खाली टाकायची आहे आणि वरचा धागा आपल्याला असा पकडूनच धरायचा आहे तो आणि खालून धागा ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही झाली फ्रेंच नॉट. आपल्याला लॉंग फ्रेंच नॉट घ्यायची, तुम्ही सिल्कचा धागा घेतलाय 4 पदरीचा 8 पदरी करून घेतलाय आणि आपल्याला काय करायचं, ही जी निडल आहे ना ती अशा पद्धतीने वरती आणायची, 2 राऊंड घ्यायचे आणि जे आपण सुरुवातीला इथे जिथून धागा वर तिथून काढायचो ना, आता इथे आपल्याला घ्यायचं लॉंग फ्रेंच नॉट घ्यायची. तर आपण हे जी लाईन आहे ना थोडस लांब जाऊन आपण सेम प्रोसेस करायची. याला आपण म्हणतो लॉंग फ्रेंच नॉट. म्हणजे आपल्याला काय करायचंय, जिथून आपण निडल काढणार, आता आपण इथून निडल काढली, ते 2 राऊंड घेतले, वरचा धागा आता पकडून ठेवायचा, तो सोडायचा नाही. असे 2 राऊंड घ्यायचे आणि आपल्याला काय करायचंय, थोडस लाईन वर जायचं, समोर जायचं आणि निडल आपली खाली घ्यायची. ही झाली आपली लॉंग फ्रेंच नॉट.